शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयात जाऊन बीएमसी आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली। आदित्य यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांसोबत चर्चाही केली। तसंच कोस्टल रोडवरील होर्डिंग संदर्भातही त्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली। गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अनेक प्रश्नांसंदर्भात बीएमसी आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रांमध्ये त्यांनी रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर आणि मुंबईतील अनधिकृत होर्डिंग यासह कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात माहिती दिली होती। त्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठीच आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांची भेट घेतली। जे आहेत ते कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड आहेत की नाही ह्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने द्यावं। दुसरं म्हणजे हे 9% कॉन्ट्रॅक्ट जास्ती का दिलेलं आहे हे सांगावं। तिसरी गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं, सिलेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट नाही तर हे पूर्ण जे टेंडर आहे ते रद्द व्हावं। मुख्य गोष्ट हीच आहे की 2 महिन्यात आमचं सरकार आल्यानंतर ह्याच्यात सखोल चौकशी केली जाईल। कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करू, पण भाजप जे करत आहे, आम्ही बोलल्यानंतर भाजप काहीतरी पत्र लिहितं, हे नाटक बंद करा भाजपला मी सांगतो। आणि ह्या मिंदे सरकारमधून पाठिंबा हिम्मत असेल आणि खरं तुम्ही बोलत असाल तर काढून घ्या। जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं आम्ही स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा कुठेही होर्डिंग एक सुद्धा येणार नव्हतं। हे जे होर्डिंग जे आमच्या कानावर आलंय प्रस्तावित आहे ते साधारणपणे अमरसन्स गार्डन आणि हाजी अलीचा जो इंटरसेक्शन आहे तिथे असणार आहे। त्याला आम्ही विरोध दर्शवलेला आणि आम्ही सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी एका ठिकाणी भाजपचे आहेत, एका ठिकाणी मी आहे, मग आमचे खासदार आहेत अरविंद सावंत साहेब, आम्हाला विचारण्यात यावं। तिकडचे स्थानिक जे ALMs आहेत, रहिवासी आहेत, त्यांना विचारण्यात यावं आणि असं कुठचंही कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका असा प्रस्ताव येऊ नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।